काय नेमकी कारवाई केली जाणार काय नाही, त्याच्यामध्ये आता परिपत्रक काढायला लावलेलं आहे. डीडीआर आणि आमचे जे बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांना प्रत्येक बँकेला अगोदर त्यांना 1-2-3 दिवस आपण मुदत देऊ की अशा पद्धतीचं जर तुम्ही तसं तर ॲटोवर आता सॉफ्टवेअर आहे आणि कुठलंही अनुदान असेल कुठलीही रक्कम त्या खात्यावरती जमा झाल्याबरोबर त्या लोन अकाउंटला ते ऑटोमॅटिक वर्क होतात. तर त्यांच्याकडे जे शेतकऱ्यांच्या याद्या आहेत ज्यांना अनुदान मिळाले किंवा विम्याचं पैसे त्या खात्यावरती जमा झाले तर त्यांना एक पत्र देऊन टाका की अशा याचं जे काही डिलिंग करा आणि त्याला विड्रॉ करायची परमिशन खरं तर बँक स्तरावरतीच व्हायला पाहिजे आणि ज्या बँका असं सांगून आदेशित करूनही करत नाहीत तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली. टंचाईचा एकूण आराखडा घेतला तर टंचाईच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे काय उपक्रम टंचाईच्या बाबतीत आराखडा आता 24-25च्या याच्यामध्ये चाललेला आहे. हा आजच्या डीपीटीसी मधला विषय होताच पण तरी सुद्धा पाण्याच्या जे काय आता टँकर चालू करतील त्याच्याबद्दल धोरण कसं असलं पाहिजे आणि फिलिंग पॉईंट कुठले घेतले पाहिजे किंवा जलजीवन मिशन मधल्या काही विहिरी किंवा बाकीच्या ज्या काही विहिरी आहेत त्या अधिग्रहण करणं किंवा आपल्या बोर अधिग्रहण करणं याच्याविषयी चर्चा झाली. सर जिल्ह्यातल्या दफनभूमीबाबत आपण निर्णय घेतला होता. ही कामं किती दिवसात पूर्ण आता तेच टाईम बाउंड प्रोग्राम करणं अपेक्षित आहे. शासनाच्या लेखी जर त्याला किती वेळ लागतो हे ते अजून मला एक्झॅक्ट माहिती नाही त्याचा कामाचा पिरियड किती आहे पण जो पिरियड जो लिखित असेल त्याच्या पुढे मी त्यांना 8 दिवस सुद्धा वेळ देणार नाही. सर स्मशानभूमीच्या गेल्या वर्षी तुम्ही डेडलाईन दिली होती मात्र वर्ष झालं ती डेडलाईन पूर्ण जात नाही. जिल्हा धाराशिव जिल्ह्याचा एक नाविन्य त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या ती जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणल्या. ते काही पर्टिक्युलर ऑफिसर नेमले होते त्यांनी काही अडचणी निदर्शन आल्या. जागा अधिग्रहण करणं किंवा त्याच्यावरती फंडिंगची प्रोव्हिजन करणं किंवा खालून त्या भागाचा तो टीएस किंवा डीपीआर तयार होऊन येणं त्याला थोडा अवधी गेलेला आहे. पण अशा पद्धतीचं जो डिले झालेला आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आजमध्ये सुद्धा आणि त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम देण्याची परत एकदा विनंती. किती स्टेटस काय असेल किती स्मशानभूमी अशा आरक्षित केल्या की निधी किती दिलाय स्टेटस काय नाही पूर्ण जो नाविन्यपूर्णचा संपूर्ण निधी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग केलेला होता त्याच्यातल्या अडचणी आता जवळपास 99% पूर्ण झालेल्या आहेत आणि तुम्हाला येत्या 6 महिन्यामध्ये सर्व काम ती मार्गी लागलेलं दिसतं. ट्रान्सफॉर्मर बँक काय निर्णय घेतला कसला नगरपालिकेसंदर्भात म्हणजे काय नगरपालिकेत अनेक समस्या आहेत. कचरा उचलला नगरपालिकेच्या बाबतीतला ह्या 26 जानेवारीच्या अगोदर मान्य जिल्हाधिकारी सीओ आणि तिथले जे काही लोकप्रतिनिधी असतील यांच्याबरोबर एक मीटिंग लावून तिथल्या समस्येचा आढावा घेतला जाईल आणि त्याच ठिकाणी त्याच्यावरती सोल्युशन दिलं जाईल. ट्रान्सफॉर्मर प्रकार की आज तुम्ही बघितलं असेल की सध्या पाण्याची अवस्था बघताय. शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं महत्वाचं आहे. पाण्याचा साठा करणं किंवा उपसा करणं याच्यासाठी जे महावितरणच्या बाबतीतनं ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत ज्या अडचणी येतात तर आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्याला आपण म्हणू आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की प्रत्येक आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या आपल्या फंडातून ट्रान्सफॉर्मर विकत घेण्याचे आपापल्या मतदारसंघापुरतं आणि ते ट्रान्सफॉर्मर बँक त्या मतदारसंघातला डीवायसी असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल त्यांच्या ताब्यातली ट्रान्सफॉर्मर बँक असेल. ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळला असेल तर त्याला मग तो भरून आणला जळल्यानंतर रिपेअर केला आणि 8 दिवसांना त्याला मिळाला तोपर्यंत त्यावरचे कनेक्शन सगळे बंद असतात. तो फिडर बंद असतो. असं न होण्यासाठी ही ट्रान्सफॉर्मर बँक संकल्पना आणलेली आहे. इमिजिएट अर्ध्या तासाच्या आत तो ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करायचा. त्या कॅपॅसिटीचा ट्रान्सफॉर्मर त्याला दिला जाईल. 2-3 तासाच्या आत तो डीपी चालू होईल आणि मग त्याला रिपेअर मेंटेनन्स पुन्हा 8-10 दिवसात तो मूळ ट्रान्सफॉर्मर रिपेअर करून त्या बँकमध्ये पुन्हा ठेवला जाईल. ही संकल्पना. सर कामे मंजूर होतात पण वेळेवर पूर्ण होत नाहीत. त्याची आता गरज पडणार नाही. त्यासाठी हे सोल्युशन दिलं. सर सगळ्या आमदार महोदयांनी त्याला संमती दर्शवलेली आहे. 1-1 कोटीचा निधी टाकून आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये ट्रान्सफॉर्मर बँक ही संकल्पना आणतोय. नवीन एक संकल्पना. सर कामे मंजूर होतात पण वेळेवर पूर्ण होत नाही. भूमपरांडा वाशीमध्ये मी स्वतःच ट्रान्सफॉर्मर बँक तयार केलेली आहे. आज जवळपास 30 ट्रान्सफॉर्मर आपलं त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मी माझ्या सीएसआर फंडातनं उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्यामुळं मी माझा जवळपास म्हणजे आमचा सीएसआर फंडातनं 1 कोटीचा निधी उपलब्ध करून हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी पोहोचलेले आहे कारखान्यावरती आणि परत आमदार फंडातनं परत 1 कोटीचा निधी देतोय. त्याच्यामुळे भूमपरांडा वाशीमध्ये ह्याची अडचण भविष्यात येणार नाही किंवा जिल्ह्यामध्येच आता इथून पुढे ही अडचण येणार. सर जिल्ह्यामध्ये कामे मंजूर होतात पण वेळेवर पूर्ण होत नाहीत. कामे मंजूर होतात पण वेळेवर पूर्ण होत नाहीत. प्रशासकीय नाही त्याबद्दल आता डीपीसीमध्ये त्याची गांभीर्यानं नोंद घेतलेली आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबतीत विभागवाईज बैठका घेऊन त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे. आमदार पत्रकाचा 2 दिवसात येणं अपेक्षित आहे. काय वाटतं? आम्ही वाट बघतोय. सर काय वाटतं? आम्ही वाट बघतोय. सर माहितीचे मेळावे होत आहेत लोकसभा मतदारसंघात
माहितीचा उमेदवार ठरलेला नाही नेमकं काय कधी माहितीचा उमेदवार ठरला कधी कुठे नाही, आमचे वरिष्ठ त्याच्यावरती योग्य निर्णय घेतील, उमेदवार ठरवतील. पण महायुतीचे मेळावे डेफिनेट होणार. वर्ष दीड वर्षामध्ये ह्या शासनानं जे काही भरीव काम केलेलं आहे, आता तुम्ही बघत असाल की खऱ्या अर्थानं कागदावरचं काम आज प्रॅक्टिकली लोकांच्या दारापर्यंत, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेलं आहे. काहीचे लोकार्पण सोहळे होतील, काहीचे भूमिपूजन होतील. आणि जे काम गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेलं नाही, ह्या शासनानं 1.5 वर्षामध्ये ते करून दाखवलेलं आहे. त्याचा परिणाम तुम्हाला येत्या महिन्याभरामध्ये दिसेल.